आणि विशेषतः अशा की त्या परखड विचाराच्या आहेत, त्यांना खोटं नाटं पटत नाही. काही जरी या आपल्या परिवारामध्ये, गुरुदेव परिवारामध्ये जर का व्हॉट्सअपवर काही एखाद्याने काहीतरी या आपल्या संस्थेबद्दल काही टाकलं तर लगेच त्या तुटून पडतात, आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करतात. आणि म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की गर नहीं कहे दुनिया में तो डरने में क्या मजा, परवा न कर किसी की सीधाही चला जा. हार्मोनियम उत्कृष्ट वाजवतात आणि संगीत तर मला वाटते आपल्यापैकी या ठिकाणी मी पण नाही, कोणीच नाही, एवढं संगीत त्या शिकलेल्या आहेत, विशारद आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. अतिशय उत्कृष्ट कार्य अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी उभारणी केलं आहे, महिलांचं संघटन केलं आहे. आणि तिसरं जे व्यक्तिमत्व अचानकपणे त्या नावारूपास झालं, अचानकपणे वाशिम जिल्ह्याच्या महिला सेवा अधिकारी आदरणीय सौ ज्योतिताई उगले. मला ते अचानक पौर्णिमाताईचं नाव माहीत होतं, नंतर संगीताताई माहीत पडल्या हळूहळू, कारण सोशल मीडियातून हा सगळा परिचय होऊन राहिला. आणि मग हळूहळू अचानकपणे ज्योतिताईंचं नाव समोर येऊ लागलं. मग काय व या महिलेमध्ये काय असं वैशिष्ट्यपूर्ण काय वैशिष्ट्य आहे. म्हणून आमच्या ज्या काही महिला आहेत आम्ही सभा घेतो आणि कोणाला बोलवायचं आम्ही विचारपूर्वक ठरवतो, एकटा या ठिकाणी कोणीच निर्णय घेत नाही. म्हणजे ज्योतिताईंचं नाव समोर आलं, आमच्या महिलांकडून ते ज्योतिताईंचं नाव समोर आलं. आणि ज्योतिताईचं जे कार्य आहे ना, तर त्यांचा तर राजकीय पिंड आहे, तुमचा राजकीय पिंड नाही, परंतु त्यांचा मात्र राजकीय पिंड आहे. त्या आहेत शिवसेनेच्या परखड नेत्या आहेत त्या, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या त्या गटाच्या त्या. सांगायला पाहिजे, कारण आता आपली आचारसंहिता संपली, आता काही विषय नाही त्याला, आता काही कोणी निवडून येणार नाही ना कोणी पडणार आपल्या बोलण्यामुळे. आणि त्यांनी फार मोठं ग्रामगीता हातात घेऊन, ग्रामगीतेतल्या ओवी, मत हे दुधारी तलवार, आता ते सर्व त्यांनी त्या भाषणामध्ये जिथे जिथे त्यांनी प्रचार तर केला त्यांनी, कारण सोशल मीडियावर मी पाहत होतो, फेसबुकवर पण पाहत होतो, व्हॉट्सअपवर पण पाहत होतो, तर अतिशय मोठा तो प्रचार केला आणि ग्रामगीतेला धरून त्यांनी तो प्रचार केला, हे मात्र विशेष. आणि दुसरं असं त्यांचा छंद असा आहे, त्यांची ओळख अशी आहे की ग्रामगीता जेव्हा मांडतात ना, त्या संगीताच्या रूपाने मांडतात, त्याला चाल लिहिली त्यांनी. विशेषतः प्रत्येक अध्यायाला खूप मोठं पाठांतर आहे त्यांचं ग्रामगीतेचं. आणि त्या जिल्हा परिषदला तिथे उभ्या राहिल्या होत्या, जिल्हा परिषदसाठी पण, म्हणजे निवडणुकीमध्ये सरपंच त्या होत्या ना, सरपंच पण होत्या गावाच्या. म्हणजे आपल्याला लक्षात गेले हे जे काही व्यक्तिमत्व आपण तीनही बोलावले, हे काही साधे सुधे व्यक्तिमत्व नाही. आणि या तिघींसाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि तिसरं महत्वाचं असं की आपला हा जो काही महोत्सव होतो, आणि या ठिकाणी या 41 महिला या ठिकाणी अभ्यासपूर्ण निवेदन करतात, त्यांची मांडणी करतात विषयाची. 41 ह्याच्यावर एक महिला, त्याही तज्ञ आहेत, ग्रामगीताचार्य आहेत, कोणी जीवन प्रचारक आहेत. तर यांना मात्र काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी दिली पाहिजे, यांच्या अभ्यासात अजून भर पडली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही माझे जे दोन दाते आहेत, आदरणीय घुलकसे सर आणि आदरणीय डॉक्टर जनसेवक भाऊ जयस्वाल, यांचे भाऊ आहेत यवतमाळला प्राचार्य डॉक्टर श्री सूर्यप्रकाश जयस्वाल. तर या दोन दाते मागील जवळपास 3 वर्षापासून सगळ्याच महिलांना, आधी आम्ही या ठिकाणी 4-5 महिलांची निवड करत होतो चिठ्ठी टाकून, मग नंबर ठरवायचे तर कसे ठरवायचे, त्याच्यातही भांडणं लागते. महिला तर माहिती आहे कशा तुटून पडतात भांडणामध्ये, तिचं कसं काय चांगलं झालं, आमचं का नाही चांगलं झालं. म्हणून ते सचिव अध्यक्षावर कोणता विषय येऊ नये याची आम्ही प्रामुख्याने दखल घेतो. अजून त्या देणगीदाराला सांगितलं आम्ही, घुलकशे सरांना आणि डॉक्टर जयस्वाल सरांना, आता जर का तुम्हाला बक्षीस द्यायचं असेल तर तुम्ही सर्वांना बक्षीस द्या, अन्यथा बक्षीस बंद करा. म्हणून आम्हाला ते वर्षभर मात्र ते आमच्यावर ते टामणे टोमणे ते पाहिजे नाही. तर म्हणून आता यावर्षी दरवर्षी आपण वेगवेगळे पुस्तक देतो. विश्व शांती योग आहे, आदेश रचना, मागच्या वर्षी 2-2 ते ग्रंथ दिले आणि हेच दोन्ही देणगीदार होते, त्या दाते होते. तर यावर्षी 200 रुपयाचा ग्रंथ आहे लहर की बरखा, वंदनीय राष्ट्रसंताचा अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ. तो 41 ग्रंथ या दोनही दात्यांनी, ज्यामध्ये दलित मित्र स्वर्गीय डॉक्टर काशीरामजी गणेशलालजी जयस्वाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉक्टर सूर्यप्रकाशजी जयस्वाल यांच्याकडून आणि स्वर्गीय श्री केशवराव मोतीरामजी घुलकसे स्मृतिप्रित्यर्थ श्री मुरलीधरजी घुलकसे माजी मुख्याध्यापक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्याकडून, या दोन्हीकडून संयुक्त रूपाने हा 41 महिलांना आज रोजी या ठिकाणी भेट रूपाने देण्यात येत आहे. मी या दोनही देणगीदारांचा आपल्याला विनंती करतो की आपण टाळ्या वाजवून जोरदार आपण स्वागत करा, आपण प्रोत्साहन देता.
आणि त्यांचं सांगणं आहे की हा लहर की बरखा हाती घेतला की तो घरी जाऊन जसाचा तसा ठेवू नये, त्याचं वाचन करावं आणि पुढच्या वर्षी त्याच्यातल्या ओवी आपल्या या निवेदनामध्ये या ठिकाणी आल्या पाहिजे असं त्यांनी खडकावून सांगितलं. अन्यथा आम्ही ते तसं जर का होत नसेल तर पुढच्या वर्षी मग आम्ही काही ते करू नये, हा उपक्रम आम्ही बंद करू. तर ते पण आता नाही, वापस तर नाही घेता येणार दिलेलं, तर बंद करू शकतात ते. तर असं मी या दोघांचंही ग्रामजयंती महोत्सव समितीच्या वतीनं खूप आभार मानतो या ठिकाणी. आणि हा जो काही समारोपीय कार्यक्रम होऊ घातलेला आहे, अधिक प्रास्ताविकासाठी वेळ न घेता, कारण बराचसा वेळ अजून आपल्याला या तीनही या प्रमुख अतिथींना या ठिकाणी ऐकायचं आहे. आणि अजून एक महत्वाचं नाव असं, आता रोजच तुम्हाला व्हॉट्सअपवर जे काही आपला ग्रुप आहे त्या सगळ्या ग्रुपवर सेवा मंडळाच्या एका अध्यायाच्या ज्या मार्गदर्शक महिला आहे त्यांचं पोस्टर तुम्हाला दिसलं यावर्षी, बरोबर आहे ना. माझं स्टेटस पण होतं, या महिलांचं पण स्टेटस होतं. तर याच्या आधी मी काही ते करत नव्हतो, आम्ही फक्त टाकून देत होतो की आजच्या मार्गदर्शक महिला ह्या, त्यांचं नाव आपल्या गुरुकुंजातले समाजसेवक आदरणीय श्री अरुणराव दादा खारोडे यांनी 1-2 दिवस गेल्यानंतर मला फोन केला की आपण या महिलांचं पोस्टर बनवून टाकलं पाहिजे आणि ती जबाबदारी मी स्वीकारतो असं त्यांनी म्हटलं. तुम्ही मला रोज एक फोटो माझ्याजवळ देत जा आणि उद्याचं नाव मला कळवत जा. तर अशा प्रकारे त्यांनी सुद्धा हे 41 दिवस हे सर्व आपल्याला हे साहित्य तयार करून दिलं. आणि अशा प्रकारे या अरुणराव दादा खारोडे यांच्यासाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि इथे जे काही 41 दिवस तुम्ही उपक्रम राबवला, या 41 दिवसामध्ये तुम्ही उठल्यानंतर ह्या फाऱ्या, हा डायस आहे, हे सर्व हे उचलण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर आपल्या गावातील मिस्त्री आहेत आदरणीय श्री किरण दादा बोबडे आणि आपल्या महोत्सव समितीचे आदरणीय श्री नंदकिशोर भाऊ डिक्कर, बाकीचे होतेच त्यांना सोबती, परंतु या दोघांनी प्रामुख्याने ते उचलल्या आणि तिकडे बरोबर त्याची बांधणी वगैरे करत होत्या. पावसापासून संरक्षण झालं पाहिजे, किती मोठं हे नम्रपणा यांच्या स्वभावामध्ये. तर अशा प्रकारचं त्यांनी सुद्धा हे मोठं कार्य केलं, त्यांचं सुद्धा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. अशा प्रकारे मी या ठिकाणी अधिक वेळ न घेता हा परिचय देणे मला आवश्यक वाटला, म्हणून इतका वेळ या ठिकाणी घेतला. जास्त वेळ झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय गुरु. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामजयंती महोत्सव समितीचे सचिव श्री उद्धवराव वानखडे यांनी सर्व 1 ते 41 दिवसात काय काय घडलं, कुणाचं काय व्यक्तिमत्व आहे, आलेल्या पाहुण्यांचं काय व्यक्तिमत्व आहे, हे सर्व आपल्याला या ठिकाणी विशद केलं. यानंतर पाहुण्यांचे मार्गदर्शन आपल्याला ऐकायचे आहे. तर सर्वप्रथम संगीताताई, तर पौर्णिमाताई, माननीय पौर्णिमाताई ह्या आपल्याला या ग्रामजयंती महोत्सवाच्या निमित्तानं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, ब्राह्मणी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, आणि जिने चूल आणि मूल या भावनेला मोडीत काढी स्त्री शिक्षणाचा पाय रोवला अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या भारतातील पहिली मुख्याध्यापिका, शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशा या महान राजाला घडवणारी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेंगे सेना म्हणून सेनेला बळ देणारे वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज अशा या महान संताला जन्म देणारी जगज्जननी जगन्माता माय मंजुळा, या महान संतांच्या कार्याला सर्वप्रथम मी अभिवादन करते. आज आपल्या इथे ग्रामजयंती, वंदनीय महाराजांची 115वी ग्रामजयंतीच्या निमित्तानं आजचा हा आपल्या ग्रामगीतेत सामुदायिक पठण मार्गदर्शन ज्ञान यज्ञाचा समारोप आणि त्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आमच्या अकोल्याच्या
वाशिमच्या ज्योतिताई उगले, आपल्या महिला विभागाच्या अध्यक्ष आदरणीय गोहत्रेताई, या ग्रामजयंती महोत्सवाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दळवीदादा, आजच्या या वाचकांना प्रमोट करण्यासाठी कुठेतरी बक्षीस म्हणून देणारे आदरणीय जनसेवक दादा जयस्वाल, सूर्यप्रकाश दादा जयस्वाल, गुलक्षे दादा, या सगळ्या माझ्या भगिनींनो, मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दूँ शब्द से होता अशुभ का रास है, ना मैं किसे पहचानता, मुंह देख के नहीं बोलता, सत्य क्या असत्य क्या सोच कर बात अपनी खोलता, मैं कभी नहीं करुणा हूँ दुखियों की दीन की, मैं साधु नहीं साधना हूँ, प्रेम की सतनेम की, मैं शांति हूँ उसमें ना हूँ, शांति मुझ में हूँ, मैं पिछड़ी जने की भावना, इस इंसान बनने जो चले उनकी हूँ मैं शुभकामना। श्री गुरुदेव सदगुरु आड़ को जिन्हें कृपा सिंचन किया, तुम भजन लिखते रहो आशीष मुझको दिया, तब से भजन लेखन बड़ा इस हाथ से संभले नहीं, गंगा प्रवाहित वाक्य रचना सहज ही होती है, खोड़ा ने अक्षर कभी फिर के न देखा बाच के, रंग जन में लिखा रंग में लिखा, जन में सिखा आनंद पाया नाच के, साथी मेरी है खंजड़ी मित्र है पागल गड़ी, पशु पक्षी से भी प्रेम है यही साधना मेरी बडी, वंदनीय राष्ट्र संतांची लहरी ती बरका, जे आज आपल्या घरी येणार आहे। दादांनी थोडस बायांच्या बद्दल बाय भांडतात म्हणते, नाही हो दादा मी भांडत नाही, स्त्रियेसारखी मोहिनी नाही, स्त्रियेसारखी वैरागिनी नाही, स्त्रियेसारखी मुलायम नाही आणि कठोर रणचंडिका। आता आमच्यावर अन्यायच करत बसलेत, आम्ही काय चुपच राहू? कुठेतरी घेतलं पाहिजे ना, महाराजांना सांगितलं ना, हो ना, आम्ही सगळे घरातले जेवल्यावर शेवटी जेवत असतो ना, मग आम्ही भांडू काय? आमच्यात जर तो स्वभाव असतात, आम्ही सगळ्याच्या पहिले जेवलो असतो आणि मग ते जे भांडे घास घुस करून उरलं सुरलं खरकटत माणसं आहे जेवलं, पण आमचं मन एवढं मोठं आहे की आम्ही पहिले सगळं कुटुंब जेव घालतो आणि उरलं तर जेवतो, नाही उरलं तर मग आमच्याही जीवावर येते करायचं आमच्यासाठी, आम्ही तशाच राहतो। आता थोड्याशा सुधारल्या म्हणा, मॅगीवर आल्या, गडबड गडबड जर काही झालं नाही तर मग आम्ही मॅगी करून खातोय, असं काही आता एवढ्या जुन्या पतिव्रता काही आम्ही राहिलो नाही, आमच्यात ते परिवर्तन झालं, कारण शिक्षणाचा बदल आहे आणि महाराजांना अपेक्षित होतं। मी नेहमी सांगत असते की महाराजांना अशी स्त्री पाहिजे होती की ती स्त्री आता जे दादांनी वर्णन केलं प्रत्येक क्षेत्रात, ग्राम गीता नव्हे पारायणाशी, वाचता वाट दावी जनाशी, समूळ बदलवी जीवनाशी, म्हणे घेता अर्थ तिचा, ही नव्हे फुले टाकण्याशी, ग्रामाची उद्धार दृष्टी, आजच्या युगाची संजीवनबुटी मानतो आम्ही ग्रामगीता। कोणी दुःखाने ओरपडला, कोणी संसार तापे तापला, कोणी असहाय्यपणे संकटी पडला त्याशी धीर दे ग्रामगीता, कोणी अन्याय लोकात त्रासवी त्याशी ग्रामगीता मार्गी लावी। महाराजांची ग्रामगीता कुठंच थांबत नाही, एवढी गंगा प्रवाहित असलेली ही ग्रामगीता आहे। आपण त्या दिवशी अनाशी उगले ताई आहे म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगते ताई, त्या दिवशी नवनीत ताई राणांच्या प्रचाराच्या प्रित्यर्थ आमच्या अमरावती जिल्ह्याच्या कुणबी समाज, विशेषतः बहुजन समाज म्हणून आम्ही त्याला नाव दिलं, आणि बहुजन समाजाचा आम्ही मेळावा घेतला की कोणाला पाठिंबा द्यायचा, आणि योगायोगानं त्या दिवशी 3-3.5 लोक होते, आणि मग कोणी बोलावं मग माझ्याकडे ते प्रास्ताविकाची जबाबदारी आली की पौर्णिमा ताईंनी ते भाषण करावं। माझ्याकडे आल्यावर मी सांगितलं त्यांना मी राजकीय भाषण करत नाही, मी ते बंद केलं सगळं, तर म्हणे नाही ताई राजकीय बोलायचं नाही आणि तुम्ही बोलायचं। त्या दिवशी टोटली ग्रामगीता बोलली, माझं ते खूप एवढं व्हायरल झालं भाषण, तुम्ही कदाचित तुमच्यापर्यंत आलं असं ऐकलं असं तर, की ग्रामगीता काय असते। म्हणजे तिथे अजितदादा पवार होते, कृषी मंत्री होते, सगळे लोक होते, त्यांनी बोलवलं आणि माझी पाठ ठोपटली आणि सांगितलं की ताई तुमचा अभ्यास खूप आहे। म्हटलं माया नाही अभ्यास, त्या ग्रामगीतेचा अभ्यास आहे, फक्त आम्हाला सांगता नाही आली। आपली चुकी कुठे झाली, आपण हे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे की कारण ग्रामगीता असा ग्रंथ आहे की तो ग्रंथ प्रत्येकाचा, कारण हा आहे प्रखर शब्द बाण जाय वाचकाचे हृदय वेदुना, जैशी मूर्ती घडे टाकी लागून तैसे वाचन बोधे होत। म्हणजे दगडाला सुद्धा पाना फुटायचं एवढी ताकद राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत आहे। पण आपण ग्रामगीता नुसती बांधून ठेवतो। आता जे दादांना म्हटलं ना, थोडीशी धमकी दिली, वाचले नाही तर म्हणजे पुढच्या वर्षी देणार नाही, तसं कीसं काही नाही, आपण 10 लहर की बर का पाठ करू शकतो। कारण नाही दात थे जब ओट में तब दूध को पिलवा दिया, अनजान थे खाने पीने तो चोच से खिलवा दिया। वंदनीय राष्ट्रसंतांची लहर की बर काय
काही दुसरं सांगत नाही मी कोणालाच दुसरं सांगत नाही, कारण महाराजांचं साहित्यच एवढं आहे की मला नाही वाटत मी 25 जन्म घेतले तरी महाराजाच्या साहित्याचा मी अभ्यास करू शकल. कारण अभंग रचना महाराजांची मी जास्तीत जास्त अभ्यासाला हे 3च विषय घेतले आहे, महाराजांची अभंगगाथा, ग्रामगीता आणि राष्ट्रसंतांची ही लहरकी बरखा. कारण लहरकी बरखा एवढी सुंदर आहे की माणसाचं संपूर्ण जीवन बदलून टाकते. म्हणजे भरके रखा माता उदर में पिंड यह 9 मास भर करके रखा सुंदर स्वरूप अंदर से तैयार कर. किती सुंदर वाक्यरचना राष्ट्रसंतांनी की भरके रखा माता उदर में पिंड यह 9 मास. हा पिंडाला 9 महिने ठेवलं तिने आणि 9 महिन्याचे जेव्हा बाहेर काढलं तेव्हा असं नाही केलं की बाहेर गेल्यावर तिला नाक लावू देन, कान लावू देन, डोळा लावू दे. तिने अंदर से तैयार कर, दिल जान कर कर कष्ट को पैदा किया जग में जिने कितनी हमारी मुडता तरी सुख नाही. आहे ना आमच्याजवळ प्रत्येक विषय. काय विषय नाही ठेवले महाराजांनी? शेती संबंधीचे विषय ठेवले, माझ्यासाठी फार महत्वाचे आहे. आता मागच्या महिन्यात मी लखनौला एका ट्रेनिंगला गेली होती 5 दिवसाच्या. सगळे हिंदी साईडर, इंग्लिशवाले. मी पहिलेच बोलून गेली होती का त्या लोकांना इंग्रजी बोलायला लागणार नाही, मराठी बोलायचं किंवा हिंदी बोलायचं. ते म्हणे ताई हिंदीत बोलतील ते लोक. ठीक आहे, त्यांनी हिंदी आमचे लेक्चरर निवडले. गेल्याबरोबर पहिल्याच दिवशी त्याच्यासमोर ग्रामगीता टाकून दिली. त्याला माहीत पडलं की हे कुठल्या तरी संताचं वाङ्मय आहे. मग तिथं राष्ट्रसंत सांगण्याचा मला योग आला. जिथं जिथं तुम्ही जाता तिथं तिथं तुम्ही तुमची ग्रामगीता सांगा, लपवू नका. आम्ही लपवतो, कारण राष्ट्रसंतांचं साहित्य एवढं मोठं आहे की प्रत्येकाच्या जीवनात बदल घडवण्याचं काम करत. कारण स्त्रिया मुले होती आदर्शपूर्ण हा ग्रंथ घरी होता पठण. आमच्या घरी पठणच होत नाही ग्रामगीता, म्हणून आमच्या घरात सगळे भानगडी आहे. जे आता सांगतो की नाही आपण कलह निर्माण झाले, मग सुना चांगल्या राहत नाही, सासू चांगल्या राहत नाही, पोरं चांगले राहते. अरे ग्रामगीता वाचणं. ग्रामगीता ज्याच्या घरी वाचले जाते त्याच्या घरचं हे सगळ्याच्या सगळं बाहेर जाते. याला निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढणं म्हणतात. म्हणजे ते आपण म्हणतो ना एखादा बू आला आणि त्यानं मंत्र टाकला म्हणजे मग ते वश होते. वशी करण्याचं काम आपली ग्रामगीता करते. कारण मी जेव्हा भाषणाला जातो, काही मी लय मोठा अभ्यास करत नाही, टाइमच नाही आहे. ते दादानं सांगितलं ते फेसबुक कधी कधी 12-1 वाजता कोणाचे वाढदिवस माहीत पडते. माझ्या कुटुंबातले मला माहीत पडते 2-1 वाजता. म्हणजे आता येईल जागाला वाटते. म्हणजे काही काही गोष्टीत आपण वेगळ्या ठिकाणी आपण रममान होतो आणि त्या ठिकाणी मग आपलं मन लागते. 2 महिने आजारी होती, मग सगळे मला विचारायचे की ताई आजारी काय करून राहिल्या. मला एवढा चांगली संधी मिळाली की मला ग्रामगीता पाठ करायला मिळाली. म्हणजे 2 महिने इतका वेळ मी नाही देऊ शकत होती घरात. पण त्याच्यानंतर मग तब्येतीच्या कारणामुळे सगळे कार्यक्रम कॅन्सल, बाहेर जाणं बंद. त्याच्यामुळे बसल्या जागेवर ग्रामगीता वाचण्याचा योग आला. संगीत म्हटलं ताई मी संगीतापासून लय दूर आहो. माझ्या माहेरची कुटुंबातली सगळी मंडळी गायक आहेत, सुंदर गायक करतात. माझे आजोबा खूप सुंदर पेटी वाजवायची म्हणतात. म्हणजे त्यांना बोटं नव्हते तरी भाता फुकायला एक माणूस असायचा आणि सुंदरशी पेटी. म्हणजे जशी महाराजाच्या खंजिरीची किमया होती तशीच माझ्या आजोबांच्या पेटीची होती. माझे बाबा वाजवतात, माझे भाऊ बहिणी ते सगळे म्हणतात. फक्त स्वयंपाकापर्यंत, घरातल्यापर्यंत, बाहेर कधी संगीत निघालंय. मीच एकटी त्या कुटुंबातली अशी आहे की माझ्यापाशी संगीत आलंच नाही. मला गाण्याचा गंधही नाही, भजन लवकर पाठही होत नाही, म्हणता येत नाही. लोक कीर्तन करा तर मला गायक न्याय लागते सोबत. त्यामुळे माझ्या कीर्तन म्हणलं की लय डोक्यावर होते. मला भाषण सांगा. भाषण म्हणजे महाराजांनी जे भाषण आपल्या समोर मांडलंय ते फक्त विचार तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवता आले पाहिजे. प्रत्येकाची कला आहे, कारण कलेनीच माणसाची ओळख. एरवी कोण पुसतो आणि का तुम्ही आहात राव की रंग, आता कोणी पुसेना. आणि म्हणून तुमच्याजवळ जी कला आहे ती कलेला विकसित करण्याचं काम आपण यावलीच्या मोजरीच्या महिला फार भाग्यवान आहोत की आपल्याला स्टेज आहे. स्टेज नाही मिळत होत. पुष्कळ जण मला सांगतात की ताई तुमच्यासोबत आम्हाला नेत जा, एखादे 2 कार्यक्रम तुमचे आम्हाला देत जा. असं कोणी कोणाला स्टेज देत नाही. पण आपल्या इथं अशी परिस्थिती की आपल्या इथं दरवर्षी महिलांना संधी दिल्या जाते. इथे असो की दासटेकडीवर असो तिथे. म्हणजे यानं एक सुंदरसं काम केलं की मी जेव्हा राजकारणात शेतकरी संघटनेत काम करत होते तेव्हा आम्हाला म्हणायची की महिला संघटना फार महत्त्वाची आहे. कायच्यासाठी तर महिला आमच्यासाठी ढाल आहे, लपायसाठी ढाल आहे. महिलांना बऱ्याचशा गोष्टीत हे दिलेलं आहे, पाठबळ दिलेलं आहे, शासनाचं म्हणा, लोकांचं म्हणा. तर त्याच्यामुळं महिला आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि म्हणून ते लोक आमचं फार आदर करायचा. पण इथं आल्यावरही आपल्याला लक्षात यायला लागलं की आपल्या दासटेकडीवर सुद्धा सुंदर आपली महिलांची टीम आहे. किती सुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करतात. इथं तर प्रश्नच नाही. भरार लक्ष्मीसारखे पैसेच आणून टाकतात. उद्धवदादांचं काम सुद्धा काय महाराज मी आपल्या कीर्तनात म्हणत असतात, अजब तुझे सरकार उद्धवा
भाजप असू दे, तुझे सरकार, मग म्हणतात की मी त्या उद्धवाला नाही म्हणतो बाबा, म्हणते याच उद्धवाला म्हणतो म्हणते. पण खरंच दादांचं काम सुद्धा फार पारदर्शक आहे. आपण सगळ्या महिला भगिनी या निमित्तानं 41 दिवस पठण करतो, 42व्या दिवशी काय करतो. मी एकदा इथल्या स्टेजवरनं बोलली होती की आपण 41 जणींनी 41 अध्याय पाठ केले तर काय बिघडते. जर गजानन महाराजांच्या पारायणाचं मुखपाठ पठण होऊ शकते तर मग आमच्या ग्रामगीतेचं का होऊ शकत नाही, याचाही विचार आम्ही केला पाहिजे. आणि ठरवून टाकलं पाहिजे की वर्षभर आपल्याला वेळ आहे आणि जास्तीत जास्त 100, शेवटच्याच अध्यायात 146 ओव्या आहे, एका अध्यायात 134 आहे, मग 125, मग 119, 106, 107, 103, 100 बऱ्याच अध्यायामध्ये 100 ओव्या दिलेल्या आहे, 102, 2-3 अध्यायामध्ये. म्हणून ह्या ज्या छोट्या छोट्या ओव्या 100 ओव्या पाठ करणं 365 दिवसात मला नाही वाटत कठीण आहे. एकच अध्याय घ्यायचा, एक अध्याय एकीनं पाठ करायचा, 41 जणीची टीम करायची, 41 जणींना त्या दिवशी आपल्या इथे येऊन, आता आपण इथं सामूहिक वाचतो, तिचं पाठ आहे तिने इथं येऊन वाचायचं, बिन पाहून वाचायचं, आणि त्याचा एक परिणाम वेगळा वेगळा होईल. कसा होईल, ती जी पाठ करणार आहे अध्याय, तिचं संपूर्ण जीवन बदलल्याशिवाय राहणार. ही ग्रामगीतेची ताकद आहे, कारण ती रात्रंदिवस त्या चिंतनात राहील. समजा यदा कदाचित तो अध्याय पाठांतराला घेतला आणि समजा पाठ व्हायच्या मधात पाठ होत आला आणि अटॅक आला आणि गेली, तुम्ही म्हणाल बाई मराठी गोष्टी करते, मराच लागते. एक दिन सभी को जाना है सिकंदर की तरह, फिर भी दुनिया क्यों नाचते बंदर की तरह, असं सगळं गोष्टी आहे. म्हणून सगळ्याला आपल्याला एक दिवस जायचं आहे. समजा त्या चिंतनात तिचा मृत्यू झाला तर महाराजही सांगतात की ज्या वेळेस आपल्या जशा प्रकारचं चिंतन असलं तशा प्रकारचा पुढचा आपला प्रवास होतो. आणि मग अशा सुंदरशा कल्पनेतून आम्ही सतत चिंतनात असतो. त्यात तुमच्या डोक्यात दुसरे विचार येत नाही, मी तर म्हणतो आजारपणाचे विचार येत नाही, तुम्ही सतत त्याच गोष्टीत राहता. मग स्वयंपाक करताना असो, बसलेलं असो, मग कोणाकडे जायची इच्छा होत नाही, रिकाम्या गोष्टी करायची इच्छा होत नाही. माझ्या तितक्या वेळात 2 ओव्या पाठ होते. म्हणजे हे जे माझा स्वतःचा अनुभव आहे ते सांगते तुम्हाला, त्याचा एवढा मोठा परिणाम होते की तुम्ही सतत बोलत 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 असले की बोलताना सुद्धा तुमच्या मुखातनं त्या ओव्या बाहेर पडतात. आणि ग्रामगीतेच्या ओव्या बाहेर पडणं म्हणजे राष्ट्रसंतांचं हृदय आपण सतत सतत वाचत असतो. कारण ग्रामगीता माझे हृदय, त्यात बसले सद्गुरु राय, बोध त्यांचा प्रकाशमय दीपून सोडेल ग्रामाशी. असं सुंदरसं महाराजांचं हृदय ग्रामगीतेच्या रूपानं तुमच्या आमच्या जवळ आहे. ते हृदय आम्ही सतत आपल्या हृदयात साठवावं आणि ते साठवण्याची संधी या ग्रामजयंती महोत्सवाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना येते. ही येण्याची संधी गुरुदेव तुम्हाला सतत प्राप्त करून देव अशी गुरुदेवचरणी प्रार्थना करते. मला आयोजकांनी बोलवलं, आपणासमोर विचार मांडण्याची संधी दिली, आयोजकांना धन्यवाद देते. झालेली सेवा गुरुदेव चरणी समर्पित करून शब्दाला विराम देते. जय गुरुदेव. धन्यवाद ताई. आपण या ठिकाणी येऊन आम्हाला चांगल्या रीतीनं म्हणजे पूर्ण ग्रामगीतेचं ज्ञान दिलं. तुमचा हा स्मृतिसागर एवढा मोठा आहे की आम्ही तुमच्या पुढे काहीच नाही. आणि तुम्ही जे सांगितलं एक एक अध्याय, ते पण आम्हाला असं वाटत नाही तुम्ही यावर्षी सांगितलं म्हणून आम्ही पुढच्या वर्षी करूच आणि येतीलच आणि होईलच, हे काही सांगता येत नाही. एवढा मोठा स्मृतिसागर असणं म्हणजे तुमच्याबद्दल काय वर्णन करावं हे आम्हाला समजत नाही आणि हे आम्हाला सुचतही नाही. जसं म्हणजे आकाश चंद्राने निरभ्र होतंय, चंद्राच्या उजेडाने आकाश होते निरभ्र, आकाश निरभ्र होते चंद्राच्या उजेडाने, तसाच आनंद होतो पौर्णिमाताईच्या मार्गदर्शनाने. धन्यवाद ताई. यानंतर संगीताताई गावंडे ह्या आपले मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. हॅलो जी, हॅलो, जय गुरु.
ओम नमो जी विश्वचालका जगदवंद्या ब्रह्मांड नायका एकची असुनी अनेका भासशी विश्वरूप. चराचरात वास करणारी अदृश्य गुरुदेव शक्ती, मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, माता मंजुळा माता, गुरुवर्य अडकोजी महाराज, उपस्थित असलेले माझे विचारपीठावरील बंधू आणि ज्ञानाने ओतप्रोत असलेल्या माझ्या पौर्णिमाताई सवई, वाशिम जिल्ह्याच्या ज्योतिताई उगले, जयस्वाल दादा आणि माझे उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि 41 दिवस लगातार, खरंच उद्धवदादांनी जे म्हटलं की हा वेळ माझ्या मायामातांचा खरंच घरी महत्त्वाचा असतो, कारण स्वयंपाक हे ते सर्वांना हे करून त्या वेळात सर्वांनी जो 41 दिवस इथं इतकं सुंदररित्या पठण केलं. आणि खरंच उद्धवदादांनी जे म्हटलं सोशल मीडिया, मी निरंतर हा जो कार्यक्रम आहे तो सर्व कमीत कमी मी 15-20 ग्रुपवर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या, त्या ग्रुपवर निरंतर मी हा पठणाचा ग्रामगीता पठणाचा कार्यक्रम पाहिला, ऐकला. आणि सर्वात जास्त प्रचार प्रसार उद्धवदादांनी याला यूट्यूबवर देऊन खूप जास्तरित्या केला. आणि ते महाराजांना जे विचारांना अभिप्रेत होतं ते खूप महत्त्वाचं काम उद्धवदादांनी केलं, कारण मीडियाद्वारेच जास्तीत जास्त प्रचार होतो. आपण कितीही केलं आणि ते आपल्यातच असलं तर त्याला महत्त्व नाही. ते प्रचार केला आणि सर्वांच्या दृष्टीस आलं, श्रवणास आलं तर त्याचा जास्त प्रचार होतो. आणि ते माध्यम यावर्षी मला वाटते उद्धवदादांनी खूप जास्त तुमचे सर्वांचे पठण करणाऱ्या माझ्या महिला भगिनींचे फोटो आणि सर्व जे काय त्यांनी सगळ्या पूर्ण सोशल ग्रुपवर, सगळ्या ग्रामगीता ग्रुपवर, जयगुरु ग्रुपवर दिलं, ते पण खूप मला अतिशय आवडलं. आता जास्त अभ्यास जर म्हटलं तर तुम्ही सर्व महिला इथं ग्रामगीताचार्य वगैरे मी सर्व नेहमी बघत होतो, तर बरेच अर्ध्या जास्त माझ्या महिला त्याच्यात ग्रामगीताचार्य होत्या. आणि तुमच्या पुढे मी काय माझी बुद्धी पाजवली. आणि इथं आलं म्हणजे मला तसं वाटतं की माहेरात आलो. इथे जी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली उद्धवदादा आणि आमच्या सर्व आयोजक मंडळींनी, खरंच आम्ही इथं येऊन धन्य झालो. खूप कार्यक्रम करत असो, त्याहीपेक्षा महत्त्वाचं महाराजांच्या म्हणजे महाराजांच्या समाधीस्थानी आमचं इथं जे प्रबोधन ठेवलं त्यासाठी आम्ही अतिशय धन्य समजलो. आज जास्त अभ्यास काय सांगू, मी सांगते माझं संगीताचाच सांगते. एक फक्त या सर्व गुरुदेव सेवा मंडळाच्या म्हणजे 3 वर्षाची होती मी, माझ्या माता भगिनींना आणि माझ्या भावांना सुद्धा सांगतो, 3च वर्षाची असेल, काही जास्त वय नसते ते, तेव्हापासून मी माझ्या आईचं बोट धरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनात जायची. आणि तेव्हापासून का कोणाष्टव राष्ट्रसंताशिवाय दुसरे संतच पटले नाही. आजपर्यंत एवढे संत आले असतील पण राष्ट्रसंतांच्या विचाराशिवाय दुसरे संत किंवा कोणाच्या कीर्तनात म्हणा, कोणाच्या म्हणजे प्रबोधनात म्हणा जावंच वाटलं नाही. काय तो विचार मला हे झालं तर थोडं मी माझेच अनुभव सांगते, कारण की मला तरी असं वाटते ग्रामगीतेच्या वरून तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान मला नसावं, कारण तुमचा जो 41 दिवसाचा कार्यक्रम पाहिले त्याच्यात अर्ध्या जास्त महिला ग्रामगीताचार्य होते. मी काय बुद्धी पाजळणार आहे, पण मी माझे थोडे जे साक्षात अनुभव असतील ते सांगते. महाराजांच्या विचाराला, महाराजांच्या साहित्याला सोडून दुसरा संत पटला आणि होता लहानाची मोठी झाली, थोडी तरुण झाली, थोडीशी बुद्धी वाढली. मला एक दिवस मी माझ्या आईला विचारलं की बाया या कीर्तनात जातात, त्या कीर्तनात जातात, या संतांच्या याच्यात म्हणजे संतांचं वाङ्मय करतात, प्रत्येक कोणातरी संतांच्या याच्यात त्या प्रत्येक जातात, पण मला राष्ट्रसंताशिवाय का कोणते संत आजपर्यंत पटले नाही किंवा कुठेही मी महाराजांच्या विचाराशिवाय प्रेरित नाही झाली. तेव्हा महिला भगिनी, मी एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या आईने जे सांगितलं त्यामुळेच मला असं वाटते की महाराज हे माझ्याकडून सर्व करून घेत आहेत. खरंच कुठंतरी काहीतरी तारा जुळलेला असतो. माझ्या आईने मला सांगितलं की महाराजांनी माझ्या आईचं लग्न लावलं.
माझ्या आईच्या लग्नात महाराजांनी मंगलाष्टक म्हटले आणि माझ्या आईचं लग्न इथंच लागलं. त्या दिवशी 4 जोडपे होते म्हणे आणि सामुदायिक विवाहात माझ्या आईचं लग्न गुरुकुंजातच झालं. महाराजांनी माझ्या आईसोबतच जेवण केलं, माझी आई आणि बाबा माझे, आणि मंगलाष्टक सुद्धा माझ्या आईच्या लग्नात महाराजांनी म्हटले. तर कदाचित होऊ शकते महाराजांना हे सर्व माझ्याकडून करून घ्यायचं असेल, म्हणून म्हणते कुठंतरी धागा जोडलेला असतो. त्यामुळे मला कदाचित दुसरे संत पटले नसतील, कोणाचे विचार पटले नसतील. संत खूप महान आहेत असं म्हणत नाही, पण असतो, प्रत्येकाचा विचार असतो, व्यक्तिशा कोणाचं एक मत असते. एकच म्हणते, आता आमच्या उद्धवदादांनी जास्त संगीताबद्दल माझी तारीफ केली, तर मला असं वाटते की आमच्या पौर्णिमा ताईंचा खूप गाढा अभ्यास आहे ग्रामगीतेवर, त्याच्यामुळे त्यांनी तो विषय खूप सुंदररित्या मांडला. पण मला जर उद्धवदादांनी संगीताची थोडीशी जास्त तारीफ केली, त्यामुळे एकच म्हणते, मी जे या विचाराने खूप पागल झालेली आहे. घडू दे प्रभू एवढे हे घडू दे, घडू दे प्रभू एवढे हे घडू दे, सदा संत सेवेत वृत्ती जडू दे, सदा संत सेवेत वृत्ती जडू दे. असं पागल झालेलो आम्ही. फक्त असं वाटते महाराज जेवढं जास्त होईल तेवढं माझ्याकडून करून घ्या. कारण मागच्याच वर्षी संस्कार शिबिरात बरेच संस्कार शिबिर आमच्या भागात जेवढे झाले त्या प्रत्येक संस्कार शिबिरात मी संगीताचे धडे दिले मुलांना. आणि त्या संस्कार शिबिरात, दानापूरच्या संस्कार शिबिरात आमचे प्रकाश दादा वाघ आले आणि तिथे त्यांनी माझं प्रबोधन ऐकलं. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की जिल्हा सेवाधिकारी कशी काय घडली, जिल्हा सेवाधिकारी कशी काय झाली. कारण की आतापर्यंत पुरुषांनाच हा मान होता ना जयस्वाल दादा, जिल्हा सेवाधिकारीचा मान पुरुषांनाच होता. आणि कधी तुमच्या पुरुषांना अशी कल्पना आली नाही की आम्हाला सुद्धा जिल्हा सेवाधिकाऱ्याचा मान असावा म्हणून? आमच्या महाराजांनी, आपल्या महाराजांनी नसावे, सॉरी, आपल्या महाराजांनी तर आम्हाला 20व्या अध्यायात महिलोन्नतीमध्ये किती मान दिला. आणि तुम्हा लोकांना कधीच असं वाटलं नाही की आम्हाला सुद्धा जिल्हा सेवाधिकारी करावं म्हणून? असो, पण ती कल्पना कशी सुचली हे पण तुमच्या महिला भगिनींना मी म्हणजे शेअर करते. दानापूरला आणि तारतम्य असावा, 10-15 मिनिटच दिल्या ताईंनी आम्हाला, ते तारतम्य ठेवते. कारण की खूप महाराजांनी खूप सुंदर सांगितलं की बोलताना सुद्धा तारतम्य असावं, खरंच तारतम्य असावं. कारण दुसरा कोणी बोलते, पुढच्यांना किती पचते नाही पचत त्याचा पण विचार करावा. ठीक आहे. तर मागच्या वर्षी संस्कार शिबिर खूप अटेंड केले मी आणि जास्तीत जास्त माझा विषय माझ्या मुलांच्या डोक्यात टाकला, संगीत. तर महिला जिल्हा सेवाधिकारीचा जन्म कसा झाला ते सांगते. मग त्या कार्यक्रमात मी प्रबोधन केलं दानापूरला, आमच्या तेल्हाऱ्याजवळ दानापूर आहे. दानापुरात माझं प्रबोधन होतं आणि नंतर आम्ही जेवायला बसलो आणि माझ्या प्रबोधनाने का कुणाच ठेव पौर्णिमाताई आमचे प्रकाश दादा थोडे जास्त भारावले की अरे बापरे, महिला वगैरे समजा एवढं हे करू शकतात, इतकं चांगलं बोलू शकतात. आणि तेव्हा मी जे मला करायचं होतं ते सुद्धा मी उल्लेख केला माझ्या प्रबोधनात. मग आम्ही जेवायला बसलो पौर्णिमाताई, मी आमचे मुंडगावकर दादा, रविदादा मुंडगावकर, प्रकाश दादा, दामोदर दादा, आम्ही सर्व जेवायला बसलो तर दादा बोलले की खूप दिवसाची संगीताताई माझ्या मनात अशी कल्पना होती की महिला सेवाधिकारी असावी, पण का कुणास ठाऊक, पण आज मला असं वाटते की आता जी मीटिंग होईल आमच्या गुरुकुंजात, त्या मीटिंग मध्ये मी जरूर हा प्रस्ताव मांडणार आहे की महिला सेवाधिकारी महिला व्हावी. आणि नंतर 8-15 दिवसात इतक्या लवकर, कारण आश्वासन दिल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की लवकर गोष्टी होत नाही, पण 15-20 दिवसातच एक ठराव पास झाला गुरुकुंजात त्या मीटिंग मध्ये. आणि नंतर मला लगेच लेटर आलं, प्रथम महिला सेवाधिकारी गुरुकुंजाची आणि अकोले जिल्ह्याची संगीता गावंडे ठरल्या. चला धन्यता मानते, कारण की असेल कदाचित महाराजांना आपल्याकडून काहीतरी जास्त करून घ्यायचं असेल. आणि आनंद वाटला मला की माझ्या महिलांना एवढा मोठा सन्मान दिला. आणि नंतर मग प्रत्येक जिल्हा सेवाधिकारी ठरल्या गेल्या. आणि चला त्या दिवशी तरी हा जन्म झाला की महिला सेवाधिकारी असाव्या. आणि नंतर परत तिथेच प्रकाश दादा थांबलेली पुण्यतिथीमध्ये जवळजवळ कमीत कमी 4-5 कार्यक्रम माझे पुण्यतिथीत भजन संध्येचे झाले. तुम्हाला लोकांना आमच्या जयस्वाल दादांना, उपस्थित माझ्या बंधूंना सगळ्यांना माहिती आहे. मी जिल्हा सेवाधिकारी तर आत्ता झाली 1.5-2 वर्ष झाली पौर्णिमाताई, त्याही आधी किती वर्ष आधी माझे
पुण्यतिथीच्या कार्यक्रमात माझ्या हजेरी किंवा सेवा द्यायची संधी मला गुरुकुंजांनी उपलब्ध करून दिली होती. नंतर तेव्हा शांत आले नाही. माझा पाठपुरावा प्रकाशदादांना होताच. आजही प्रकाशदादा इथं उपस्थित आहे. म्हटलं दादा फक्त जिल्हा सेवाधिकारी म्हणून आम्हाला हे नका करू, आमचं काहीतरी इथं काहीतरी आमचं स्थान असलं पाहिजे गुरुकुंजात. जसं पुरुषांचं आहे आमचंही असलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या जितकं पुरुषाचं आहे तेवढंच महिलांचं सुद्धा जाहीर केलं. तुम्हाला माहित आहे यावर्षी पुण्यतिथीत आपल्याला सभागृह आपल्याला जे काय ते मिळणार आहे. तर चला ते त्याचाही पाठपुरावा करू आपण, ते पण पूर्ण होईलच. तर म्हणायचं मतलब म्हणजे की ह्या ज्या गोष्टी झाल्या त्या मला असं वाटतं आपल्या महिलांसाठी खूप मोठ्या झाल्या. आणि आपलं जे आहे आता ते उलट अजून जबाबदाऱ्या आपल्या वाढल्या. आपल्याला जर एवढं स्थान मानाचं दिलं या गुरुकुंजांनी तर आपलं पण सध्या जे कर्तव्य आहे ते अजून जास्त वाढलं आहे. आणि मला असं वाटतं जेवढं जास्त आपण करू शकू, कारण महाराजांना सुद्धा आपल्यापासून खूप जास्त अभिप्रेत होतं की महिलांवर महाराजांनी खूप जास्त भर दिला. राष्ट्रवंदनेत पण सुद्धा महाराजांनी महिलांवर भर दिला, ग्रामगीतेवर पण दिला. आणि त्याच्यामुळे मला त्यांचं व जे काही ग्रामगीता महोत्सव समितीची आयोजक मंडळी असेल आणि माझ्या बंधू भगिनींनी इतकं सुंदर नियोजन करून 41 दिवसांची सांगता इथपर्यंत आणली, त्या सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद देऊन इथेच विराम घेते. जय गुरु. धन्यवाद ताई. आपण आपला सन्मान कसा वाढवू शकतो, कोणत्या कलेने आपण समोर जातो, कशाने काय होते याचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला सौ गावंडेताईंनी चांगल्या रीतीने केले. त्याबद्दल ग्रामजयंती महोत्सव समितीतर्फे मी त्यांचे आभारी आहे. आणि यानंतर सौ ज्योतिताई उगले वाशिम महिला सेवाधिकारी ह्या आपले मनोगत साध्य करतील अशी मी त्यांना विनंती करते. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाऊ आई आणि मंजुळा आई आणि सर्व आदर्श मंच. बाकीच्या दादांचं नाव मला माहीत नाही आहे म्हणून मी आदर्श अध्यक्ष मंच म्हटलं. आणि आमच्या अध्यक्ष पौर्णिमाताई, तशाच अकोला जिल्ह्याच्या संगीताताई आणि माझ्या नेमक्याच 2 महिन्याचे ओळखीचे जे आमचे उद्धव दादा वानकडे, यांना सर्वांना माझा जय गुरु. आणि तुम्हा बंधू भगिनींना सुद्धा जय गुरु. कारण प्रत्येकाचे नाव काही मला माहीत नाही. आणि जे कार्यक्रम तुम्ही 41 अध्याय रोज वाचले, मी तेव्हा पाहत होती आणि तुमचं सुद्धा रोज स्टेटस ठेवत होती. कारण मी ग्रामगीता एकही दिवस वाचल्याशिवाय राहू शकत नाही. 24 तास एनी टाइम ग्रामगीता माझ्याजवळ असते. आता ग्रामगीतेचं मार्गदर्शन तुमच्यासारख्या महान व्यक्तींना सांगणं मी माझ्यासारख्या मला शोभत सुद्धा नाही. कारण मी माझा तुम्हाला स्वतःचा अनुभव सांगते की ग्रामगीता म्हणजे काय आहे आणि या ग्रामगीतेने मला काय दिलं. कारण ग्रामगीता ही माणसाला कधी काय देऊन जाईल हे मला स्वतः अनुभव आला. कारण मी एवढ्या आतमधली बाई होती की मी गणपतीची आरती सुद्धा केली नाही, कधीच केली नाही. आणि खूप काही माझं महाराजांचा एक अध्याय आहे आत्म अनुभव. महाराजांना तो आत्म अनुभव आपल्याला सांगितला त्या अध्यायाद्वारे. आणि मी सुद्धा तुम्हाला ग्रामगीता तर दादांना आणि सगळ्यांना माहीत आहे माझी. आणि मी माझ्यासारखी बाई तुम्हाला ग्रामगीता ज्या भूमीतनी महाराजांनी ग्रामगीता लिहिली त्या ग्रामगीतेचं मी मार्गदर्शन सांगणं म्हणजे हा माझा तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि महाराजांची माझ्यावर कृपा. मी महाराजांच्या चरणी नतमस्तक होते आणि तुम्हाला 4 शब्द सांगते. कारण माझा अनुभव मी जास्त तुम्हाला सांगते, कारण मी कशी घडली. महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, वेधाने केला गौरव नवरत्नाची खान मातृजाती म्हणून. त्या महिलोन्नती अध्यायामध्ये महाराजांनी आपला एवढा गौरव केला, पण आपल्या घरातल्या पुरुषाने आणि इतर समाजाच्या पुरुषाने आपला गौरव कधीच केला नाही.
तो विचार मी सतत सतत माझ्या मनात ठेवला की आपल्याला एवढं सगळं करून जर आपल्याला मान मिळत नसेल तर मग आपला काय अर्थ आहे. हा अध्याय मी इतकं त्या अध्यायावर माझं प्रेम आहे का बस मी तोच अध्याय एवढा पाठ केला का बस मला ते स्वरात म्हटल्याशिवाय राहत नाही, म्हणजे मनावंच वाटते. आणि मी प्रत्येक महिलांना तेच सांगते, म्हणून मी 2 ओळी म्हणून दाखवते. विधाने केला गौरव नवरत्नाची खाण, नवरत्नाची खाण, नवरत्नाची खाण, मातृ जाती म्हणूनिया, मातृ जाती म्हणूनिया. पा आपण वाचतो आणि इथं पारायण आहे किंवा एक म्हणजे काय आम्हाला याच वर्षी माहीत पडलं, कारण मोजरीची मला जास्त माहिती आहे नाही, म्हणून मी तुम्हाला सांगते जे माझं चुकत असेल इच्छा शिस्त पद्धत काय आहे ते मला समजून घ्या, कारण मला माहीतच नाहीये. आणि उद्धव दादांनी मला ही संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी त्यांची खूप आभारी आहे. आणि उद्धव दादासोबत माझी फक्त 2 महिन्याची ओळख आहे, तेही मोबाईलद्वारे. आणि मी दादाला सहज म्हटलं असं म्हणजे माझे जे ऑडिओ मी त्या ग्रुपवर टाकत असते, दादा त्याच्यावर आहे हे मला सुद्धा माहित नाही, कारण त्या ग्रुपवर खूप लोक आहेत आणि कोणाकोणाचे नंबर म्हणजे असं माहित नाही कोण व्यक्ती याच्यातली आहे. म्हणून महाराजांनी आपल्याला काय म्हटलं, नवरत्नाची खाण आपण आहो तरी सुद्धा आपण मागं आहो. कितीकही शिकलं सवरलं काही झालं, आताच पौर्णिमा ताईने सांगितलं की महिलांना मान का नाही आहे. महिला कधी कधी म्हणते अंगात आणते किंवा असं काहीतरी करते, का नाही करणार, कारण ती राब राब राबते पुरुषासाठी, पुरुषाच्या घरासाठी, पुरुषाच्या नातेवाईकासाठी. तरीही पुरुष म्हणते का हे घर माझं, हे शेत माझं, हे गाव माझं, तुझं काहीच नाही. थोडं तरी संसारात आपलं चुकलं तर आपल्याला 15-20 दिवसासाठी आपल्या माहेरी आपले पतिदेव नेऊन घालतात. मला घातलं. आणि प्रत्येक स्त्रीला असं रागाच्या भरात म्हणा कायच्या मनात जावंच लागतं. आणि मी खूप असा ते ग्रामगीतेचा एक महिला उन्नती अध्यायाचा अभ्यास केला, कारण माझ्या आयुष्यात तसं घडलं. कारण मला इतका त्रास होत होता माझं लग्न झाल्यावर. मी 18 वर्षाची होती. मी माझा अनुभव सांगते की ग्रामगीता सांगू. माझा अनुभव मी याच्यासाठी सांगते तुम्हाला, तुम्ही ग्रामगीता 41 दिवस वाचले, तुम्हाला ज्ञान सांगण्याची गरज नाही, कारण महाराजांनी या भूमीत ग्रामगीता लिहिली आहे. माझ्यासारखी बाई तुम्हाला काय ज्ञान सांगणार. मी माझा अनुभव सांगते ग्रामगीतेबद्दल, महाराजाबद्दल, कारण 5 मिनिटांनी मला सांगता आलं पाहिजे आणि वेळ सुद्धा कमीच आहे. तसं तर मला 2-3 तास लागते, पण मी 5 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करते. कारण खूपच असा अनुभव महाराजांनी मला दिला. माझं 18 वर्षाच्या वयात लग्न झालं. 18 वर्षाच्या वयात लग्न झाल्यावर आजच्या पोरीला पोळी करता येत नाही ताई, कारण कोणाची पोरगी MBA करते, कोणाची इंजिनियर आहे, काय आहे काही सांगता येत नाही. त्या मुलीला पोळी करता येत नाही. मग आपल्या लग्न झाल्यावर एवढा मोठा संसार सांभाळणं त्या खेड्या भागातनी म्हणजे किती मोठी गोष्ट त्या 18 वर्षाच्या पोरीच्या अंगावर येऊन पडते. त्याच्यातनी आजूबाजूचे शेजारी पाजारी असतात, हे बाई लवकर सुटत नाही, काहीच करत नाही असं म्हणणारे सुद्धा खूप लोक असतात. आणि या लोकांना अशी कंटाळून मी एक असा माझ्या मनात निर्णय घेतला का माझी मुलगी जेव्हा 10 वर्षाची झाली त्या वर्षी मी महाराजांना, माझ्या वडिलांनी मला ग्रामगीता हातात दिली. मी कधीच वाचली नव्हती. माझे वडील रोज देवाला प्रार्थना करत होते का माझ्या मुलीला बुद्धी द्या, काहून द्या, का घरात रोजच भांडणं होत होती. आणि मी 15 दिवस माहेरीच जात होती उद्धव दादा. आणि माझ्या वडिलांना खूप त्रास होत होता त्या गोष्टीचा, कारण माझे वडील त्या काळातले खूप काही असे जास्त शिकलेले होते आणि त्यांना ह्या अशा चिल्लर गोष्टी आवडत नव्हत्या. मला त्यांनी एकच प्रश्न केला की तुलाच घर सांभाळता येत नाही, एक नवरा एक सासू, छोटीशीच फॅमिली आहे माझी, दीर भासरे आहे पण ते वेगळे राहतात कारंजाला. आणि माझ्याच विचारी मी माझ्या वडिलाच्या घरी कधी शेण पाहिलं नव्हतं, बैल पाहिले नव्हते, ढोरं पाहिले नाही, आणि त्यांच्या घरी शेणही काढलं, स्वयंपाकही केला, सगळं करून तरी मला 15 दिवसा मला माहेरी जायचं. खूप कंटाळली आणि घरी आली. माझ्या वडिलांनी ग्रामगीता दिली. मी खूप अशी स्वयंपाक करत असताना, धुणं धुत असताना, कारण खेड्यातनी म्हटल्यावर खूप स्त्रीला काम असते, एवढे काम सांभाळून नवरा काय म्हणते, तुला तेवढंच काम आहे, दुसरं कोणतंच काम नाही. आणि कोण्या पुरुषांना तर ग्रंथातनी आणि पोथीत सुद्धा अंतर समजत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण मी जेव्हा ग्रामगीता वाचत होती तर माझ्याच मिस्टरांनी मला म्हटलं
का ते कधी पाहिलं तर पोथीच वाचतं, कधी पाहिलं तर पोथीच वाचतं. अरे पोथी नाही आहे, ती ग्रामगीता ग्रंथ आहे. त्याच्यासाठी त्यांच्याशी मी 2-3 दिवस बोलली नाही, कारण ग्रंथालय ग्रंथ म्हणावं असं सुद्धा पुरुषाने समजलं पाहिजे का स्त्रीला काय म्हणावं. आणि मी बोलत नव्हते, ध्यानाला गाणं म्हणत होते. खरं ताई, ध्यानाला गाणं म्हणत होते. मला इतकी चीड आली तर मी जिथं ध्यान करत होते तिथं मी बसले, घरदार सोडून मी तिथंच बसली. महाराजांना सांगितलं की तुम्ही जोपर्यंत त्यांना बुद्धी देसाल नाही, ते ध्यानाला ध्यानच म्हणणार नाही, तोपर्यंत मी घरात जाणार नाही. सरपंच असताना जर मंदिरात बाई जाऊन बसत असेल तर त्या पुरुषाचा किती मोठा अपमान आहे. होऊ द्या झाला तर. अरे त्या पुरुषाला समजलं पाहिजे ना, ध्यानाला ध्यानच म्हणायचं किंवा गाण्याला गाणं म्हणायचं. ते का पिक्चरातलं गाणं आहे का. हा पण माझा महाराजांना होता. आणि महाराजांची मी खूपच असं चिंतन करत असताना हा महिला उन्नती अध्याय पाठ केला की जेणेकरून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकली पाहिजे. तुम्हाला सांगायची गरज नाही, बरं मी खेडे भागात सांगत असते, ग्रामीण भागातल्या बायांना गरज आहे. कारण ती बाई एवढी ग्रामीण भागातली दबकली आहे आतमध्ये का तिला स्वयंपाकाशिवाय धुण्याशिवाय तिच्या घराशिवाय काहीच समजत नाही. आणि माझा प्रयत्न आहे, मी बिना पैशाने महाराजांचा प्रचार गावोगावी पोहोचवते. जसं मला पद मिळालं तसं मी तुम्हाला सांगतो 22-23 कार्यक्रम केले. आज अहवाल आणून दिला. आणि उद्धव दादा सोबत किती मोठी माझी ओळख नसताना जर मला हा लाभ तुमच्या समोर भेटत असन तर ती महाराजांची कृपा माझ्यावर आहे. आणि महाराजांनी काय केलं का मला काही समजत नसताना जर ग्रामगीता पाठ होत असन तर ती कोणाची कृपा, महाराजाची. या ग्रामगीतेला स्वर आहे का, मला शिकवायला सुद्धा नव्हतं, मोजरी सुद्धा मी पाहिली नव्हती. आणि मी हे अशीच करत पहिले ग्रामगीता वाचन केलं. वाचन केल्याच्या नंतर स्वरात मी वहीवर लिहून ठेवलं. आणि त्याचेच मला आताच पौर्णिमा ताईने सांगितलं का ग्रामगीता ही पाठ व्हायला पाहिजे. आणि ग्रामगीता खरंच आपण जर प्रयत्न केला तर ग्रामगीता मी 41 अध्यायापर्यंत प्रत्येकच अध्यायातलं पाठ केलं. प्रत्येक अध्यायातलं पहिला अध्याय सांगते, म्हणजे 2-2च ओळी सांगते. ओम नमो जी विश्वचालका जगवरा ब्रह्मांड नायका एक गजोनी अनेका भाससी विश्वरूपी आपणची झाला धराधर उरला भरुनी महिवर अणुरेणू तुनी करी संचार विश्वनाटक नटवया. पहिला अध्याय तसं तर लय पाठ आहे पण सांगत नाही. नाही माझा प्रयत्न आहे, तुम्हाला आवडलं नसेल तर ते मला चालते. हा माझा प्रयत्न याच्यासाठी आहे की अरे आपण अशी ग्रामगीता ओम नमोजी विश्वचालका जगवद्या ब्रह्मांड नायका काहीच समजत नाही त्या बाईला. मग असे तर किती जण सांगू राहिले, राष्ट्रसंतांनी किती लोकांना ग्रामगीता सांगितली तरी बी आपल्यापर्यंत पोहोचली नाही. आता हा काळ चालू आहे तरी आपल्याला समजली का ग्रामगीता. तरी आपण काय करतो, एक लोटा जल सारे समस्ये का हल. आता अमरावतीमध्ये कार्यक्रम झाला, मी नाही आली पण कारण मला असे भोंदू लोक आवडत नाही. मी आली नाही, मला गर्दी सहन होत नाही. मी पहिली पंढरपूरला गेली होती, गर्दी होती म्हणून विठ्ठलाच्या दर्शनाला गेली नाही. पहिली पंढरपूरची वारी मी केली, मला समजत सुद्धा नव्हतं, पण गर्दी आहे म्हणून मी विठ्ठलापाशी गेली नाही. दुसरा अध्याय एक म्हणजे उद्योग कसा असला पाहिजे आपल्या हातात. महाराजांनी असंच सांगितलं, हाती उद्योगाचे साधन मुखी राम नामाचे चिंतन हाच धर्म महान, हाच धर्म महान. गावाचा एक घटक बनवावा कलावंत सेवक जो आपले घर सुरेख करुनी गाव शोभी. वेळेला भान ठेवून वेळा नाही है. तर शेवटला अध्याय सांगते. आता तुम्ही जे आपण वाचला ना, श्रीनारायण गुरु मावली त्यांच्या कृपेची सावली परस्परेणी फळाशी आली ग्रामगीता स्वरूपाने. ग्रामगीता शाब्दिक सेवा परिदूर करी संस्काराचा ठेवा. ग्रामगीता मृत्यूशी हसवी, ग्रामगीता
दुखाशी नाचवी. या एवढे खूप काही असे अध्याय आहे मला आवडलेले का त्या अध्यायाला मी स्वर लावला. आणि त्याचं हे भाषण काय द्यायचं भाषण. आता दादानी सांगितलं उद्धव साहेबांच्या स्टेजवर भाषण दिलं मी. तिथं भाषण महाराजांच्या ओवी बोजवल्या. ग्रामराज्य हे रामराज्य, रामराज्य हे स्वलंब हेच स्वराज्य. मग त्या लोकांना समजलं पाहिजे बा का आपलं ग्रामराज्य असलं तर ग्रामात जाऊ द्या, सरपंचच राहते. पण वाशिम जिल्ह्याचा, यवतमाळ जिल्ह्याचा, 2 जिल्ह्याचा जर आमदार आपल्याला खासदार निवडायचा असं तर मग तो ग्रामाचे सारखा चरित्रवान असला पाहिजे ना. नाही मग कोणालाही वोटिंग करता का. म्हणून महाराजांच्या मी 10-12 ओळी उद्धव ठाकरेच्या स्टेजवर पोहोचवल्या. कारण मी काही अशा कोणी पक्षाचा वगैरे काही केला नाही. आणि फक्त महाराजांची ग्रामगीता ही मंत्र्यापर्यंत, खासदारापर्यंत, आमदारापर्यंत, सरपंचापर्यंत जर ग्रामगीता गेली तर महाराजांनी जो सांगितलेला आहे ग्रामराज्य हे रामराज्य, रामराज्य हे स्वलंब हेच स्वराज्य, असं झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता एवढेच सांगते तुमच्याबद्दल. जिच्या हाती पाडण्याची दोरी तीच जगाशी उद्रवी. आपल्याला काय म्हणते पुरुष सर्व काही करी परिपादला राय घराबाहेरी. महिले वीर विश्वन चाले काय होते पुरुषाने केले. आता आपण जर इथं नसतो, घरात नाही आहे, इथं जर नसतो तर मग कार्यक्रमाला आपल्याशिवाय हे आली असती का, शोभा आली असती का. तुम्ही 41 दिवस इथं खूप काही असं वाचलं, दादांना मदत केली. तसेच आमचे प्रकाश दादा वाघ हे सुद्धा माझे आत्ताच ओळखीचे झाले. वनवे दादा आणि आमचे उद्धव दादा, रहाणे दादा, बोते दादांना मी पहिली श्रद्धांजली महाराजांची मी मोजरी न पाहता हे सगळं मी घरी केलं, स्वयंपाक करत असताना केलं, धुणधुत करताना केलं. पण पहिली श्रद्धांजली मला सडकीवर द्यावं लागली कारण इथं माझं कोणीच ओळखीचं नव्हतं. पहिली श्रद्धांजली, पहिल्या श्रद्धांजलीला मी सडकीवर बसले होते. माझ्यासोबत जे मैत्रिणी माझ्या आल्या होत्या त्या सुद्धा सडकीवर बसल्या होत्या. त्याच्यानंतर दोन श्रद्धांजली लॉकडाऊन आलं, लॉकडाऊनच्या मुळे मी येऊ शकली नाही. तिसऱ्या श्रद्धांजलीला महाराजांनी माझा सत्कार इथं केला महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी. आणि ते तिसरीच वेळ माझी मोदीची आहे आणि येणारी आत्ताची जी आहे 4थी वेळ आहे. कारण महाराजांना स्त्रिया जागृत झाल्या पाहिजे म्हणून असे महाराजच त्यांना बुद्धी देतात. आता आपण काही हे वक्तृत्व कला शिकण्यासाठी क्लास लावावं लागते, काहीतरी त्याचा अभ्यास करावा लागते. मी येईपर्यंत सुद्धा मला वेळ भेटत नाही. मी अशी विचार करते की मी काय सांगू पण जेव्हा स्टेजवर येते तेव्हा वेळ सुद्धा कमी पडते. आणि असं वाटते की नीरव महाराजांची ग्रामगीता ही महिलांपर्यंत पोहोचवा, पुरुषापर्यंत नाही. कारण पुरुष हुशार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पित करते. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबविते. जय हिंद, जय भारत, जय गुरु, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, धन्यवाद ताई. समाधीच्या परिसरात वाहतो ज्ञानाचा धारा, समाधीचे परिसरात वाहतो ज्ञानाचा द्वारा. ज्योतिताईंचे मार्गदर्शन म्हणजे अमृताचा झरा, अमृताचा झरा. चला, ताईंनी या ठिकाणी येऊन आपल्या स्त्रियांच्या बाबत जे काही घडते, जे काही होते आपल्या जीवनातल्या अडीअडचणी ह्या सर्वांचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी ग्रामगीतेच्या माध्यमातून सांगितलं. त्याबद्दल त्यांचे ग्राम जयंती महोत्सव समितीतर्फे मी आभारी आहे. आणि यानंतर श्री ज्यांनी आपल्याला ज्यांचे योगदान लहर की बरखा या पुस्तकाच्या द्वारे आपल्यामध्ये शिरले असे ते मुरलीधरराव गुलक्षे सर 2 शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती. तुमची सुद्धा आता कॅपॅसिटी राहिली नाही कारण तुमच्या बसण्याच्या पोझिशनवरून लक्षात मी जास्त वेळ करणार नाही, फक्त 2 मिनिटं बोलणार. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी जवळपास 41 अध्यायाचं पारायण ज्या महिलांनी आजपर्यंत केलं त्या सर्व महिलांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. पुढील वर्षी उद्धवरावजी, पुढील वर्षी
यात म्हणजे आपण तर हा ग्रंथ आज दिलाच. मागील 3 वर्षापासून आम्ही थोडंसं म्हणजे आदरणीय जनसेवक दादा आणि मी असं दोघांनी मिळून आम्ही या ठिकाणी असे ग्रंथ या ठिकाणी वाटत आलो. पुढील वर्षी मात्र मी स्वतः 11,111 रुपये या ठिकाणी देईल. आदरणीय आमचे मित्र उद्धवरावजी वानखडे यांनी त्यात कसं नियोजन करायचं ते ठरवायचं, ते तुमचं आहे काम, मी त्यामध्ये बोलणार नाही. म्हणजे आता आपल्या ह्या ज्या महिला आहेत त्यांना जास्तीत जास्त ग्रंथ म्हणण्याचा भाग माझा असा आहे की या महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. ग्रामगीते प्रत्येक घरामध्ये पोचली पाहिजे. किंबहुना हे जे सर्व ग्रंथ आहेत, महाराजांचे अभंग असेल, ग्रामगीता असेल, जे काही असेल, ही सर्व पुस्तके, हे सगळी ग्रंथ प्रत्येक घरामध्ये पोचली पाहिजे. आणि आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्या भूमीमधून याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. मी अधिक बोलणार नाही, बोलायचं पुष्कळ होतं, परंतु कसं आहे की आता वक्त्यांनी सुद्धा श्रोत्याची परीक्षा घ्यावं नाही म्हणतं. मला इतक्या वेळापासून तुम्ही बसलात, पुनश्च या सगळ्या महिला भगिनींचं पुन्हा स्वागत करतो. या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली माझे परममित्र डॉक्टर दळवी, आदरणीय उद्धवरावजी वानखडे या ठिकाणी मला बोलावलं, आमचा सत्कार केला. पुनश्च या आयोजक कमिटीचं या ठिकाणी मी आभार मानतो. वाणीला विराम देतो, थांबतो. सर्वांना पुनश्च जय गुरु. धन्यवाद सर. महाराजांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार कसा व्हावा या दृष्टीने आपले योगदान फार म्हणजे मोठे ठरते आणि आम्ही तुमचे या ग्रामजयंती महोत्सव समिती तुमची आभारी आहे. धन्यवाद. यानंतर असलेल्या साहित्याचा वाटप आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्यापूर्वी आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती सुधाताई जवंजाळ त्या स्टेजवर येतील आणि त्यांचं स्वागत श्रीमती हजारेताई करतील असं मी त्यांना विनंती. लहर की बरखा या पुस्तकाचे वितरण करायचे आणि ज्यांचे नाव घेतल्या जातील त्यांनी लवकर लवकर उठून इकडे. सॉरी, लहर की बरखा या ग्रंथाचे आपल्याला वाटप करायचे आहे आणि ते ज्यांचे नाव घेतले जातील त्यांनी लवकर लवकर इथे येऊन घेऊन जावं अशी मी त्यांना विनंती करते. पहिला अध्याय देवदर्शन वंदाताई ठाकरे. पौर्णिमाताई सवाई ह्या करतील अध्यायाचे वाटप अशी मी त्यांना विनंती. अध्यायाचे वाटप चालते या खाली. अध्यायाचे वाटप घ्या समोरचं नाव. आता तुम्ही थांबा, अजून 4 नाव येतो. घ्या समोरचं नाव घ्या. अध्याय दुसरा धर्माध्ययन भाग्यश्रीताई आगर. गुंफाताई आगर यांनी येऊन घ्या. नाव नाही सांगितलं, फक्त चालते. त्याचं नाव सांगा महिला. तिसरा अध्याय आश्रम वर्ग. आश्रम धर्म म्हणूनच सांगितलं त्याला वाचा म्हणून. हा इकडे. चौथा अध्याय, पाचवा अध्याय म्हणा ना. काय नाही काकू, फक्त नाव घ्या, महिलांचं नाव घ्या. चला. पाचवा अध्याय. तिसरा अध्याय आश्रम धर्म सौ वंदनाताई उमा. या वंदनाताई. चौथा अध्याय संसार परमार्थ सौ सुमनताई हजारे. पाचवा अध्याय वर्ण व्यवस्था सौ मंजुळाताई कांडलकर. नंतरचे 5 नाव घेऊन घ्या, तोपर्यंत थांबा. या काकू, नंतरचे 5 नाव घेऊन घ्या. यानंतर
संसर्ग प्रभाव सौ संध्याताई धामणकर, आचार प्राबल्य ॲडव्होकेट वैशालीताई बोबडे, 8वा अध्याय प्रचार महिमा सौ हर्षाताई कुकरडे, 9वा अध्याय सेवा सामर्थ्य सौ सुनंदाताई ठाकरे, 10वा अध्याय संघटन शक्ती सौ इंदुताई पाळेकर. या ग्रंथाचे वाटप संगीताताई गावंडे करतील अशी मी त्यांना या त्यांच्या या नाव घेतली. पाचशे जणी लवकर लवकर या. या ना इकडून इकडून ताई यांचा एक आहे का जाऊ द्या तुम्ही मागे ना मागे ना हां ओके हां द्या यांना आता द्या लवकर समोरचा ग्रंथ द्या लवकर हां ओके ठीक आहे द्या समोर अजून या पाळेकर ताई नाही होऊ दे. 11वा अध्याय ग्रामरक्षण सौ माधुरीताई निमकर, 12वा अध्याय ग्रामशुद्धी सौ मंगलाताई तांबुलकर, 13वा अध्याय ग्राम निर्माण कला डॉक्टर राधाताई चौधरी, 14 अध्याय ग्राम आरोग्य डॉक्टर शारदाताई तायडे आणि 15वा अध्याय आहे गोवंश सुधार सौ कलावतीताई खोरगडे. या ग्रंथाचे वितरण सौ ज्योतिताई उगले करतील अशी मी त्यांना विनंती. बघू आता बोलूया हां या थांबा ज्योतिताई या या ज्योतिताईच्या या पुढच्या 5 जणी या. 16 अध्याय वेशवैभव सौ प्रियाताई निखाडे, 17 गरिबी श्रीमंती सौ अर्चनाताई वानखडे, श्रम संपत्ती कुमारी जागृती ठोसर, 19 जीवन शिक्षण सौ विद्याताई बोबडे, 20वा अध्याय महिलोन्नती सौ मालतीताई गौकर. या ग्रंथाचं वितरण डॉक्टर दळवी करतील अशी मी त्यांना विनंती करते. घ्या अजून घ्या या अजून कोणी आल्या या या हां हे इकडे जागृती हिला जागृतीला या इकडे थोडं इकडे थोडं थांबा यांचे 5 व्हायचे आहे 5 व्हायचे आहे. हां या ताई विद्याताई या विद्याताई या हां चला या डॉक्टर साहेब या डॉक्टर साहेब समोर. अध्याय 21 वैवाहिक जीवन सौ सुवर्णाताई राऊत, 22 अध्याय अंत्यसंस्कार सौ अर्चनाताई टप्पे, 23 अध्याय सौनोत्सव सौ राखीताई कानेटकर, 24 यात्रा मेळे सौ पुष्पाताई हांडे, 25 अध्याय देवदेवळे सौ राजश्रीताई जयस्वाल. याचं वितरण डॉक्टर दळवी करतील अशी मी विनंती. यांना ठीक आहे हां चला अध्याय 26वा मूर्ती उपासना कुमारी नारायणी राठोड, 27वा सामुदायिक प्रार्थना वेणुताई पन्नासे, 28 प्रार्थना विश्वधर्म कुमारी विश्वाबांबर, या दलित सेवा सौ नम्रताताई मोहोळ, भजन प्रभाव अर्चनाताई भुसारी. याचं वाटप द्या ना या डॉक्टर जनसेवक जयस्वाल करतील अशी मी त्यांना विनंती करते. हां चला या डॉक्टर साहेब जनसेवक साहेब या एक एक उद्या ना होते ना अजून आहे नंतर हां थांबा 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 फोटोच ना हां ठीक आहे या समोरचे नाव या 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 समोरच्या. अध्याय 31वा संत चमत्कार सौ स्वातीताई कडू ग्रामगीताचार्य, 32 संत स्वरूप सौ सीमाताई इंगळे, 33 अवतार कार्य सौ वैशालीताई कांडलकर, कोण राहा स्वातीताई कडू प्रारब्धवा सौ शोभाताई मोहोळ ग्रामगीताचार्य आणि 35वा अध्याय प्रयत्न प्रभाव सौ शुभांगीताई बोराडकर. या याचं वाटप गुलक्षे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. या या समोरचे नाव घ्या. अध्याय 27 जीवन कला सौ मंजुषाताई लकडे, अध्याय 37 आत्मानुभव सौ रत्नाताई येनोरकर ग्रामगीताचार्य, अध्याय 38 ग्राम कुटुंब कुमारी परमेश्वरी शेलोटकर,
अध्याय 39 वैकुंठसह सविताताई तायडे ग्रामगीताचार्य. अध्याय 40 ग्रंथाध्ययन श्री रुपालीताई महल्ले. आणि 41 अध्याय ग्रंथ महिमा जवंजाळताई यांचं या अध्यायाचं वितरण गुलक्ष सर करतील अशी मी त्यांना विनंती. या ना तुम्ही नासाला घ्या ज्यांचं ना नासाला इकडे हा, ठीक आहे. कोण राहिला आता? सविताताई तायडेचं कोण नेते? हा? हो. कोणाचे राहिले अजून? वंदना. ठीक आहे. अजून तुम्ही हो सागर जानन के, तुम्ही हो आगर जानन के, तुम्ही हो तारक जानन के, तुम्ही अवतार गजानन के, तुम्ही अधिकारी मानन के, तुम्ही प्रतिपाल अजानन के. बतायो ज्ञान ज्ञान को मिटायो, जन्म मरण उनको किए जग पार दियो आधार, बता कर सार मिलायो रूप हरिहर की, दया गण सद्गुरु सुख कर की. आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख कर की. पंथ निर्वाण तुम्हारा है, देख कर काल थरारा है. सहज के सहज उजारा है, सहज मोह सहज नियारा है. सहज का मंत्र प्यारा है, जपे वह जग से न्यारा है. लगे नहीं करमाला इनको, लगे नहीं तार सुराई नको. सहज धर ध्यान हटे तन भार, मस्त हो जान मिले निज द्वार सुखागर की. दया घन सद्गुरु सुख कर की. आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख कर की. तुम्हारा ऊंचा है दरबार, लगे नहीं वेदन को भी पार. द्वार पर खड़े नगारे द्वार, चले दर्शनांदों की झनकार. बना है विवेक अर्जनिहार, झिलमिल ज्योत जले झकला. अंग पर पंचधातु की शान, गले में सात रत्न की माल. सदा रहे मगन लगा लियो लगन, रूप नित लगन चाहता राखे सुर नर की. दया घन सद्गुरु सुख कर की. आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख कर की. तुम्हारी महिमा अपरंपार, कली में तेरो ही आधार. प्रकट हो गए संत अवतार, भक्त का कर दे बेड़ा पार. नाम जो भजे तुम्हारा यार, जन्म नहीं आवे बारंबार. दीन हम द्वार तुम्हारे आए, चरण पर शीश धरे लपटाए. कृपा करे नाथ दीन के तात, तुम हो भी तुमाद अर्ज तू गया के भर की. दया घन सद्गुरु सुख कर की. आरती जय जगदीश्वर की, दया घन सद्गुरु सुख कर की. जय देवी ग्रामगीता, अवतार विश्वहिता. माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता. जय देवी ग्रामगीता,
उजळीला सत्य धर्म ज्ञान भक्तियुक्त कर्म कणोकणी जीवनाच्या आकडिले वेद वर्म जय देवी ग्रामगीता चिन्मय कांती अंगी सौम्यमूर्ती परिश्रमी फडकवी प्रेम ध्वजा ज्ञान विज्ञान संगमी जय देवी ग्रामगीता विठ्ठल स्फूर्तिदाता पाठी उभा संत वृंद अमोघ वरदानी कोंदे जनी ब्रह्मानंद जय देवी ग्रामगीता नर होय नारायण जन हाची जनार्दन वैकुंठ गावोगावी धन्य तुझी कृपा पूर्ण जय देवी ग्रामगीता ज्योती समुदाय आचाराची तुझ ओवाळू आरती जय देवी ग्रामगीता संसार सारवाया मारदा श्रीरामा सद्भावे शरणागत गुरुदास सुदामा जय देवी ग्रामगीता अवतार विश्वहिता माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता जय देवी ग्रामगीता कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी चैतन्यमां मन्दारमाला कृतकालकाये कपालमाला शिवशङ्कराय दिव्यांबराय च दिव्यांबराय नमः शिवाय च नमः शिवाय अशितगिरी समस्या कज्जलं सिन्धुपात्रे सुरतर्वर्षाखा लेखनी पत्रमुर्वी लिखितदिल्वा शारदा सर्वकालं तदभिनोमाना मेषपालं यात्रे इति श्रीमद्पुष्पाञ्जलि समर्पयामि. सर्वांनी खाली